हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. मग आम्ही घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी संगमनेरला आलो, कारण माझ्या सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचं होतं. हॉस्पिटलचं काम सगळं आवरल्यानंतर आम्ही संगमनेरमध्ये नवीन डीमार्ट झालाय. मग डीमार्टला जाऊन सगळी शॉपिंग केली, किराणा बाजार वगैरे. नंतर आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. मग राजहंस मसाला दूध पिलो. मग त्याच्यानंतर आम्हाला हॉस्पिटलला यायचं होतं लोणीला, एका पेशंटला भेटायला. मग आम्ही तिघेही आलो. मग जाता जाता माझ्या माहेरी जायचं होतं कोल्हेवाडीला, कारण माझं छोटंसं काम होतं. काम वगैरे आवरलं, पण खूप जास्त लेट झालेलं होतं. 8, 8:30, 9 वाजलेले होते. आणि मग त्यांचा दांडगा आग्रह असा होता की जेवण करून जा, कारण खूप लेट झालेलं होतं. आम्ही थांबत नव्हतो जेवायला, कारण राघव घरी होता सासरी. तो आमची वाट बघत होता, पण यांनी काय आमचं ऐकलंच नाही. स्वयंपाकाचा घाट घातला. आम्ही नॉनव्हेज खात नाही म्हणून त्यांनी व्हेजच बनवलं होतं. माझे वडील मला म्हणतात की तू पण मदत करू लाग त्यांना, म्हणजे लवकर आवरेल आणि तुम्ही लवकर घरी चाल, राघव वाट बघतो ना तुमची. बघा लॉजिक अण्णांचं. म्हटलं बरं, बनवते मग मी सगळ्या चपात्या. मग स्वयंपाक सगळा झाला होता ऑलमोस्ट. मग काजलनी ताटं वगैरे बनवायला घेतली. मग मस्त मटकीची भाजी, बटाट्याची चटणी, मस्त खीर, राईस आणि चपाती, शेंगदाणे चटणी, मस्त सात्विक जेवण केलं. बाय द वे, आम्ही नॉनव्हेज सोडल्यापासून हेच आमचं जेवण झालंय आता तर. मग आमचं सगळ्यांचं जेवण झालं. आम्ही सगळे सोबतच जेवण केलं. फक्त काजल आणि माझी मम्मी दोघी जेवण करायच्या राहिल्या होत्या. त्या बोलले की तुम्ही गेल्यावरती आम्ही जेवण करतो, कारण आम्हाला खूप जास्त लेट झालं होतं आणि आम्ही घाई करत होता. हा माझ्या भावाचा मुलगा शार्दूल खूप गोड आहे यार, अजिबात त्रास देत नाही. आणि तसं पण ना, आपल्या स्वतःच्या मुलापेक्षा आपल्या भावाचे आणि बहिणींची मुलं जास्त गोड वाटतात. दिस इज माय एक्सपिरियन्स. मग आमचं जेवण खावण वगैरे सगळं आवरलं. मग आम्ही घरी निघालो. खूप जास्त थंडी आहे यार गावाला तर. मग हे आम्हाला बाहेर बाय बाय करण्यासाठी आले होते. मग आमचं बोलणं चालणं वगैरे सगळं आवरलं आणि मग फायनली निघालो आम्ही आमच्या घरी. कसं आहे ना, आधी आपल्या माहेरला आपलं घर म्हणतो, नंतर मग आपलं सासर होतं, मग ते आपल्याला आपलं घर म्हणावं लागतं. नो ऑप्शन. मग आम्ही आमच्या एरियामध्ये आलो. रस्त्याच्या कडाला फॉरेस्ट आहे. घरी जाताना आमच्या तिथे आग लागली होती. माहित नाही कशी लागली. यांना असं वाटलं की आपण विझवायला पाहिजे. मग आम्ही गाडी वगैरे थांबवली आणि ते गेले विझवायला. ते बघत होते कशी लागली, कुठे लागली वगैरे. आणि मग त्यांनी विझवायला सुरुवात केली. मग अजून एक रोडला एक माणूस जात होता, त्यांनी पण हेल्प केली. मग दोघांनी मिळून ती आग विझवली. यार लोक कसे वागतात ना यार. जर ते पूर्ण फॉरेस्ट जळून गेलं असतं तर किती मोठं नुकसान झालं असतं. माहित नाही लोक कशी वागतात यार. मग आलो घरी आम्ही. मग आम्ही गावाला आलो म्हणजे गप्पा तर होणारच आमच्या. मग मस्त आम्ही निवांत रात्री गप्पा मारल्या. एक गंमत सांगते तुम्हाला. राघवला हे ओरडले आणि तो रडत होता. रडता रडता तो आजोबांकडे गेला आणि आजोबांना सांगतो की मला बब ओरडले, रागवले, तुम्ही पण बबला ओरडा. राघव गावाला गेलो का त्याचं खूप पावतं, त्याच्या मनासारखं सगळ्या गोष्टी होतात, म्हणून तो गावाला राहायचं म्हणतो. आणि बब त्याला ओरडले म्हणून बब त्याच्याकडे असे बघत होते. बघा तो कसा लाजतोय, नजर सुद्धा एक करत नाहीये तो. ठीक आहे, असो, भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.